अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावाया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होचे खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनच्छा उत्कटचित्ती खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहुन. बाळापाने धावून दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण. बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाड्यावर. स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींचे अर्पण करावा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळापा तेथे चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजअज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरीनी परतले सत्वर बिऱ्हाड्यावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षडकर्माते आचरून. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटोपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधोकरी मग यावे बिऱ्हाड्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळापा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळापानी पाहून नाना युक्ती योजून. मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळापानी प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लेटता काही दिवस बाळापाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण. विष दिले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरू सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करणं. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगूनी बाळापासी शंकरपूजन विरजावे. तशी आज्ञा तयाप्रती एके दिन समर्थ करती. परी बाळापाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहिता प्रश्न पाहता बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजनीन आज्ञा होईल ऐशीची. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदैवताच्या दर्शनासी जावया इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थने देते आज्ञेशी. तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेचे. स्वामी चरणांची दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसे दुर्दयाप्रती करतील यती दयाळा. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्रकृत कथा समंत. सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रणमस्तु.